मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर आता वाजलेले आहेत या ठिकाणी 9 वाजता आहेत. अजून आमची तयारी झाली नाही. तर काही तुम्ही म्हणतील कसली तयारी? तर आम्ही सगळे चाललेलो आहेत. आमची छोटीशी फॅमिली, माझी आजी आणि माझी आत्या. आत्या कशी आहेस? बरी आहे आजी. हॅलो. हो 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 हो. तर आजी सगळे सोबत आपण चाललेलो आहे. आपली सकाळची कितीची बस आहे? 5ची बस आहे. 5ची बस आहे. तर आज रात्री झोपायचं नाही सगळ्यांना. आज 35ची पार्टी करायची आहे. हा तास पावभाजी तयार झालेली आहे आता हो. जेवायला. तर काय एक स्पेशल गोष्ट आपल्या आत्याने आपल्यासाठी बनवलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. एक मिनिट. हे बघू शकता, तिथे एक डिलिशियस पावभाजी रेडी होत आहे. आता खूप छान वाटते, तोंडाला पाणी सुटले माझ्या. आता सांगत नाही रेसिपी, ते आपले पाव ठेवलेले आहेत. स्वतः ऑलमोस्ट पावभाजी रेडी झालेली आहे. अजून थोडा टाइम, नंतर आम्ही सगळे जेवणार आणि नंतर थोडा वेळ आराम करून मग सकाळी 5ची आपल्याला बस पकडायची. पण आपल्याला निघायला लागेल लवकरात लवकर निघालो की चांगली सीट पण भेटून जाईल. आम्ही लोक चाललेलो आहे आळंदीला. कुठे चाललो? आळंदीमध्ये एक्झॅक्टली अनिरुद्ध पुरुषार्थ धाम मध्ये आम्ही सगळेजण चाललेलो आहे. आणि आजची तारीख आहे 31. सो आम्ही वर्षाच्या पहिल्याच दिवशी खूप चांगलं काम करणार आहे. सो आम्ही चाललो आहे एकदम काहीतरी ते डिस्कशन झालंय, बट काय वांधा नाही. तर लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला करा. आता जस्ट नवीन उघडलाय, सो सपोर्ट करा. थँक्यू सो मच. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना. तर आता आम्ही सगळेजण उठलेलो आहे. सगळं झालेलं आहे. सकाळी जरा घाई झाली त्यामुळे टाईम नाही भेटला. पण आता मी रेकॉर्ड करतोय बिकॉज आम्ही आता हायवेवर आलेलो आहे. आणि इथे थंडी नाही आहे, अजिबात थंडी नाही इकडे. इथे ॲक्च्युली गरम होते. मी हे का करते ते मला रिग्रेट होतं आहे. बट आता बघू, बस कुठे अजून तरी बस आली नाही आमची. तर बघू आता बसमध्ये बसल्यावर सांगतो. सो आता अपडेट आहे. त्या पार्टी तुम्ही बस बघताय त्या बस आमच्या झालेल्या आहेत. आता मला इकडे कामाला लावलेलं आहे. सो मला पाणी आणायला जायचं आहे, काहीतरी बॉक्सेस यायचे. आता मी परत रिटर्न चाललो आहे. आत्या आणि मामी बसले आहेत, म्हणजे माझी आजी बसलेली आतमध्ये. आत्या मॅडम पण आपली आतमध्ये बसलेली आहे. काय टेन्शन की वांधा नाही. मला तिकडे पाणी ठेवलं आहे, आपण पाणी घेऊन येऊ. मग तुम्हाला एकदा बस इंटिरियर दाखवतो कसा आहे तो. ठीक आहे, बघू शकतात आपली आजी आणि आत्या आहेत. बाकी सगळे आलेले अजून थोडे यायचे आहे, हळूहळू येत आहेत. सो आम्हाला बस भेटलेली आहे. बस चांगली, सीट चांगले आहेत. आजी कसं वाटतंय? मस्त एकदम मस्त. आजीचा अप्रुव्हल भेटलेला आहे. सकाळ सकाळ छान वाटतंय, ब्राह्मी मुहूर्तावर. हो 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 हो. बस कशी आहे ते विचारलं. बस मस्त आहे, एकदम सुपर आहे. ओके ओके, आरामदायक. एव्हरीथिंग फाईन गाईज. थोडीशी आता बसमध्ये आम्ही डेकोरेशन करतोय. आपलं लावतोय, थोडंसं स्टिकर्स लावतोय. आणि एक ट्रॅजिक गोष्ट आहे की बाहेर पाऊस पडतोय. भाई थंडीमध्ये पाऊस पडतोय भाई. हे पावसाळ्याने अख्खी गाजवलंय. अजून तरी हे नाही काय, भेंडीत पाऊस पडतोय भाई. कंटेंट मिल गया भाई, मुझे कंटेंट मिल गया भाई. इथे पाऊस पडतोय भाई. ॲक्च्युअली मध्ये पाऊस पडतोय, तो पण साधा सुद्धा ना, एकदम जोरात पडतोय भाई. तुम्ही कॅमेऱ्यात नाही बघू शकणार, बट इट इज ॲक्च्युली सो. म्हणजे भाई जाम बेकार पाऊस पडतोय. मला अपडेट्स देत राहील मी. तो आमच्या 3 बसी लाईनिक लागलेलं आहे या ठिकाणी. आता बघू पुढे काय होतं ते. हो थांब, डू नॉट डिस्टर्ब. आई एम वेरी प्रोफेशनल. ओके सर. 1 करोड़ रुपए महीना कमाता हूँ मैं. 1 करोड़ रुपए, समझे क्या? हाँ हाँ हाँ, वाह. सो जागा भेटलेली आहे, एव्हरीथिंग फाईन. आता हो, आता सगळे चढतात. आता एकच गोष्ट करायची आहे, झोपून जायचं आहे. ठीक आहे. सो आता मी डायरेक्ट म्हणजे मध्ये दाखवेल, पण आता भाई ताकत नाही अपने को नींद आ रहा है बहुत बेकार वाला.
अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ आहोत मी अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ आहोत मी अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ आहोत हरिओम श्रीराम अंबज्ञ जय जगदंबा जय दुर्गे जय जगदंबा जय दुर्गे जय जगदंबा जय दुर्गे शेवटी सगळे फायनली आळंदीला आलेलो आहे. आलेलो आहोत आमची बस अनिरुद्ध धामकडे निघालेलो आहेत सगळेजण सगळेजण आता सगळेजण आता उतरलेलो आहेत. आता चाललेलो आहे. ॲक्च्युली जाम लेट झालं आहे बट काय वांधा नाही. आता हळूहळू जात आहे. सो इकडे आपली गँग आहे. आपली ओजी गँग आहे इकडे सगळी. आता पुढे पुढे चाललो आहे. जाम लेट झालं आहे. 10चा टायमिंग होतं 12 वाजलेत. सो लेट्स सी किती आता दर्शनाला किती मोठी लाईन आहे आणि काय सीन आहे काय कसं काय आहे ते सगळं बघू. आता स्टेट येऊन तुम्ही थांबून घ्या. तुम्हाला सगळं कळेल पुढे काय आहे. लाईन ॲक्च्युली इथूनच स्टार्ट होते. लाईन जामच मोठी आहे. अजून येत आहेत सगळेजण हळूहळू. एव्हरीबडी इज कमिंग. लाईन ॲक्च्युली खूप मोठी आहे आणि आम्हाला ते थांबवलं आहे सगळ्यांना. ते बापू बघते सगळे इकडे पाठी. गाईज 15 मिनटात रस्ता आम्ही सगळ्यांनी कव्हर केलेला आहे. चालू झाली आमच्या सगळ्यांसोबत आणि आम्ही एकदम लगेचच आलो पुढे. सो हे तुम्ही ब्युटिफुल बघू शकता इथे देऊळ. सो आता त्याने चप्पल दिले ना म्हटलं या पुढे 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 जाऊ नको जास्ती. आता आम्ही सगळे आहे एकत्र. आजी क्या बोलोगे कैसा लगा? कसं आहे रे मस्त आहे एकदम. तू ती गेली बा पुढे आता नुसतं पुढे पडते. सो गाईज आता जस्ट लाईनमध्ये आम्ही सगळे आलेलो आहे. आता फार गर्दी आहे. जाम गर्दी आहे. हे बघू शकतात. नाही बस सो आजी पाहिजे नको आजीला नको. पण आता लाईन हळूहळू पुढे वळते आणि आम्ही जरा सावलीत थांबलेलो आहे. हां ब्लॉग काढते. पोस्ट करणार आहे यूट्यूबवर त्यामुळे. हां आत्ताच ओपन केलं आहे थोडे दिवस झाले. हां म्हणजे न्यू इयर्स रेझोल्युशन माझं. अगर चांगलं झालं तर मग बघू आता काय. सर्वांनी भेट द्या आमच्या अनिरुद्ध धामला. सगळ्यांनी या. मी लोकेशन कॅप्शनमध्ये मेन्शन करेल. सगळ्यांनी नक्की इकडे यायचं. खूप पीसफुल आहे आणि खूप चांगलं आहे. म्हणजे खूपच चांगलं आहे. लोकांनी सगळे हां पवित्र स्थान आहे. आम्ही नवीन वर्षी चाललो एकदमच. सो आम्हाला खूप चांगली अपॉर्च्युनिटी भेटली इकडे आल्यावर.
आमचा बापू लय भारी. अजून एकदा आमचा बापू लय भारी. हा आमचा बापू लय भारी. बापू माझा, मी बापूचा. आनंद माझा आहे, कारण सचित आनंद माझा आहे. आतमध्ये एंट्री मारलेली आहे. आत्या आम्ही आता आतमध्ये एंट्री मारलेली आहे. कसं वाटलं तुम्हाला आतमध्ये येऊन? सुंदर सुंदर एकदम आतील छान. काम भव्य दिव्य आहे. आतील काम भव्य दिव्य आहे. बापू दी ग्रेट. हा बापू दी ग्रेट. सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. आपली मंडळी आम्हाला भेटलेली आहे. पण इकडे एक जाम मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कसला? या उन्हाने हो जामच. हे आपलं मुंबईचं ऊन नाही, तो सूर्य आमच्या डोक्यावर बसलाय आणि आम्हाला सगळ्यांचं डोकं गरम करतोय. तिथे घाम नाहीत काय नाहीत, नुसते चटके लागत आहेत अख्ख्या स्किनला. आपल्या आजीने तर फुल प्रोटेक्शन लावलेलं आहे. हा मग सगळे त्रस्त झालेले आहेत. आता सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत जाम जोरजोरात आहे. तर जेवण करून झोपणार आहे थोडा वेळ. बघू आता पुढे काय होतं ते. आता शांतपैकी बसलेलं आहे मी आणि आजी एकत्र आहे. तिकडे आपली आत्या मॅडम बसलेली आहे. हो जांभ्यात येते. याव गाईस, फायनली एव्हरीथिंग इज ओव्हर. आता पब्लिक कोण आलेली नाही, सो मी बसमध्ये बसलेलो आहे शांतपैकी. बिकॉज तिकडे त्यांचं काहीतरी आरती वगैरे चालू आहे. सो मी इथे शांत बसलेलो आता, बिकॉज मला जरा डोकं पण दुखायला लागलं आहे. सो आता काही थोड्या वेळात आपण निघूया. आम्ही सगळे निघणार आहे आता. टिल नाव थँक्यू सो मच. अगर तुम्ही इथपर्यंत आहेत, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आता ह्याच्यानंतर पण म्हणजे मी काही क्लिप्स असतील मी पोस्ट करेल. हा तर एंडिंग असेल, हा पार्ट ॲक्च्युली एंडिंग असेल. बट काही क्लिप्स वगैरे असतील जे सिनेरी टाईप लाईक समजा ना. आता कंडिशन बघू शकतात, खूप टायर्ड आहे. एक बॅटरी ड्रेन आहे माझी पण आणि फोनची पण ड्रेन आहे. पॉवर बँक लावली, फोन काय चार्ज होत नाही. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल नाव. हा आमचा सेकंड ब्लॉग होता. या ब्लॉगमध्ये माझे कोणी फ्रेंड्स नाहीत, फॅमिली आहेत. या ब्लॉगमध्ये वेदांत नाही, शुभम नाही, पायल, सानिका हे सगळे कोण नाही. तर मी आहे आणि माझी आत्या आणि मामी आहे, आय मीन माझी आजी. सो अगर तुम्हाला हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ठोका आणि थँक्यू सो मच. पीस आउट. सो आता आपल्यासोबत आजी आणि आत्या आहे, तर आपण त्यांना विचारू आजची ट्रिप कशी होती. आजी कशी वाटली तुला? छान झाली. काय काय बघितलं आज? आता काय बापूंच्याच देवळात गेले होते, ते बापूंचंच सगळं बघितलं ना मी. मग कसं वाटलं? सुंदर. तिकडनं बाहेर पडलो, त्याच्यानंतर जरा जेवणा खाण्याचा जरा त्रास होता. तो नंतर आत्ता आमचा 4 वाजता सुटला, ते पण अर्धवटात जेवण नाही आलं. असू दे, ठीक आहे, सोडून द्यायचं आहे ना. चलो नमस्कार. दादा यांचा घ्या. आता या ठिकाणी आपण बघू शकतात सुपरस्टार संध्या मळेकर आपल्यासोबत आहे. त्यांचे फॉलोअर्स करोडो लाखोमध्ये आहेत. ते आले की सगळे फोटो काढायला बघतात. तर तुमचं इकडे काय म्हणणं असेल, कसं वाटलं तुम्हाला?
काय नाही, खूप छान वाटलं. नवीन वर्षामध्ये सद्गुरू बापूंचा आशीर्वाद घ्यायला सगळेजण इथे आले. त्याचा आनंद होता आणि आनंद आहे. काही गोष्टी कमी जास्त त्रासदायक होत्या, पण ठीक आहे, ते आता जे व्हायचं ते होणारच असतं ना. त्याच्यासाठी काय आपण की त्रास होतो चालायचं, सोडून द्यायच्या. काही गोष्टी इग्नोर कराव्या लागतात. लास्ट फायनल कसं वाटलं, कन्क्लुजन? बापूंसाठी खूप छान वाटलं. बाकीच्या इतर गोष्टी सोडल्या तर बापू एके बापू. दर्शन कसं झालं? अतिशय सुंदर. नवीन वर्षात बापूंचा अनिरुद्ध धामचा दर्शनाचा लाभ खूप लाखो लोकांनी घेतला. लाखो लोक आज आळंदीमध्ये आलेले आहेत बापूंसाठी. हा. तुम्हाला आमचा व्हिडिओ काय बोल तू बोल ना. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. ओके. थँक्यू.